येऊर के सम्मान में ठाणे काँग्रेस मैदान में ची हाक देत ठाणे काँग्रेसने केली कारवाईची मागणी। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे लॉन असून येथे मोठ्या प्रमाणावर रात्रभर पार्ट्या, डीजेचा मोठ्या प्रमाणात आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट टर्फ तसेच दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असतो। त्यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे। तसेच बिबट्याच्या अधिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थांव्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो। वाहनांची रात्रभर ये-जा असते। तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई व गोंगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाही। तसेच हॉटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षण भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटीचे मार्ग बंद झाले आहेत। महापालिकेच्या मेहरबानीने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना 24 तास पाणी पुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। काही दिवसापूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या घटनेचा निषेध करत येऊर के सम्मान में काँग्रेस मैदान में या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा काढण्यात आला। यावेळी येऊरमध्ये असलेली अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत त्यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह उमेश कांबळे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र कोळी, निशिकांत कोळी, संगीता कोटल, आशा सुतार, शिरीष घरत, आशिष गिरी, विनीत तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता नुकतंच एक 5 स्टार हॉटेल सुरू होत आहे, काम चालू आहे। कुठे आहे ते 5 स्टार हॉटेल? आता चालू आहे ते, तिथे जायचं आहे आपल्याला। हां, 5 स्टार हॉटेल चालू होतं। या येऊरमध्ये असंख्य शेकडो बंगले, शेकडो क्लब्स, शेकडो मटक्याचे धंदे, शेकडो दारूचे धंदे, शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत। वैयक्तिक बंगले, हे बंगले 90% भाड्याने दिले जातात। राजरोजपणे इथे रेव पार्ट्या चालतात आणि मग पोरपोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात। आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन ॲक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकामं कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने, वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने? राज्यघटनेतील तरतुदीनुसार, देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार 48 कलम, 51 कलम असेल, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट असेल, याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथे ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलाउड नाही। ह्या नॅशनल पार्क्समध्ये जेवढे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही। यामध्ये मग ही जी रेती बितीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्याला राज्य शासन जबाबदार आहे, इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे, पोलीस जबाबदार आहेत, ही सगळी मंडळी। आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। मला सांगा, इथना घनकचरा उचलला कसा जातो? इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो? एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन टॅक्स पेयर्सना टॅक्स भरावा लागतो, करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो। आणि इथे सुविधा, इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत, पाणी दिलेलं आहे, लाईट दिलेलं आहे, MSEB वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे। सगळ्या लोकांचे बंगले आहेत, अधिकारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कलेक्टर, माजी कलेक्टर असतील, माजी पोलीस अधिकारी असतील, सगळे राजकीय नेते असतील, आमदार, मंत्री, माजी महापौर, सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून। तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे, हे येऊर बंद झालं पाहिजे। आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला, नाही तर आम्ही PIL करणार आहोत जून महिन्यात, जनहित याचिका। पोलीस कमिशनर पार्टी, वन खात्याची मिनिस्टर पार्टी, पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी, महापालिका पार्टी, या सगळ्यांना आम्ही पार्टी करून हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत, इथे एंट्रीज बंद करा, ते बंगले तसे सडून जाऊ दे। आणि या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले, ही सगळी बांधकामं सरकार जमा करा, ही आमची प्रमुख मागणी आहे। सरकारला जमा करून टाका ही बंगले, किंवा मग इथे एक मोठं हे काढा, काय बोलतात त्याला, गोरगरिबांना म्हणजे आश्रम विश्रम असेल किंवा गोशाळा वगैरे, ह्याच्यासाठी हे करा। अहो, कसले हायकोर्टाचे आदेश?
सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती गणपतीला पंतप्रधानांना बोलवतो, तिथं काय उरलंय ती न्यायपालिका? ते सोडून द्या. आपल्या देशामध्ये न्यायपालिका वगैरे सगळी विकत घेतली मोदीने, आणि तुम्ही बघितलं, कळलं का? इकडे आणाभाका देतात माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की मोदी सर्वश्रेष्ठ आहेत. ते तेच आहे, मिलीजुली आहे. याच्यातून हा पैसा कमवला जातो, इलेक्शन जिंकले जातात आणि देश देशोधडीला लावलेला आहे. त्यामुळे ही पुन्हा स्वातंत्र्याची लढाई आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरली, ठिकठिकाणी काँग्रेस जाणार. हे जनता दरबार बिरबार घेत बसणार नाही. हीच खरी काळाची गरज आहे. हे जनता दरबार म्हणजे फार्स आहे. जनता दरबार आहे, अमुक आहे, तमुक आहे, फार्स. अशी जागोजागी जाऊन जर दाखवलं तुमच्या माध्यमातून तर हे वटणीवर येते. धन्यवाद. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे भाजपाची राष्ट्रीय एकता आणि जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा. रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता ठाणेकरांच्या वतीने राष्ट्रीय एकता व जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते. भाजपाचे आत्ताच स्थानापन्न झालेले ॲडव्होकेट संदीप लेले यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवण्यासाठी आणि सीमेवरील सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी या तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फक्त पक्षाचे कार्यकर्तेच नाही तर ठाण्यातील सर्वसामान्य नागरिकांनी या पदयात्रेत भाग घेतला होता. या पदयात्रेचा कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठ जांभळी नाका येथून पुढे जाऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ समारोप झाला. या पदयात्रेमध्ये भाजपाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपाचे राष्ट्रीय नेते विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघुले, भाजप जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा ठाणे स्नेहा पाटील, राजेश मडवी, सेवानिवृत्त लष्कर अधिकारी, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तिरंगा पदयात्रा ठाण्यात होती आणि जेव्हा देशाची हाक येते तेव्हा ठाणेकर नागरिक कुठेही कमी नाही. देश मोदी जी के साथ है, देश सेना के साथ है और ठाणेकर हमेशा उसमें अग्रणी है. यही ठाणेकर जनता ने दिखा दिया है और जबरदस्त 5-6 हजार लोगों की रैली पद यात्रा, जनता उसमें शामिल हुई है और ना कि कार्यकर्ता लेकिन पूरा ठाणेकर जनता ने उसको प्रतिसाद दिया है. सर, राजकारणी असं पदयात्रेपासून सर्वसामान्य नागरिकांची तुम्ही आज पदयात्रा काढली, काय सांगाल? नाही, कसं आहे लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीची घोषणा काय आहे, राष्ट्र प्रथम नंतर पक्ष शेवटी स्वतः. आता समजा मी बीजेपीचा आहे पण बीजेपी कुठे आहे, देशात आहे. काँग्रेस कुठे आहे, देशात आहे. समाजवादी कुठे, देशात आहे. आता ही रॅली काढताना मी जर बीजेपीची रॅली म्हणून आम्ही काढली तर ते योग्य होईल का? कारण हा देशाचा प्रश्न आहे. पाकिस्तान आणि भारत जेव्हा विषय येतो ते आपल्याला महाभारतातलं माहिती आहे ना, वयम पंचाधिकम शतम. जेव्हा कौरवांशी पांडव लढत होते आणि जेव्हा दुसरे दुश्मन आले तेव्हा कौरव पांडव म्हणाले की आम्ही 1 5 + 100 105 आहोत. तसं भारतीय राष्ट्रीयत्व, भारत पाकिस्तान विषय जेव्हा पुढे येईल तेव्हा आम्ही नागरिक आहोत, या देशाचे जागरूक नागरिक, देशभक्त व्यक्ती आहोत. म्हणून आम्ही सर्व एकत्र ही रॅली काढली. सर्वांसाठी ओपन आहे, कोणी यायचं नाही यायचं आलं ज्याच्या त्याच्या आवडीने येईल, पण आम्ही सर्व नागरिकांसाठी रॅली खुली ठेवली होती आणि त्याचा परिणाम आपण बघितला. अफाट अशी रॅली झाली. आज सगळ्यात एवढी मोठी रॅली ठाणे शहरात मी माझ्या तरी बघितलेली नाही. एवढी मोठी रॅली आहे. उद्देश काय होता रॅलीचा उद्देश एवढाच होता की देश सेना के साथ है आणि आम्ही म्हणू देश मोदी के साथ है. उरलेल्या विरोधकांना समजा नसेल म्हणायचं तर ठीक आहे, पण देश सेना के साथ है और देश के साथ है, देश का नागरिक पूरे भारत माता के साथ है.
ही गोष्ट सर्वांसाठीच आहे. भारत माता की. हिंदुस्थान जिंदाबादच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिरंगा सन्मान यात्रा संपन्न. काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे. या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली. यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषाने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जात आहे. यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी दिला. दरम्यान हिंदुस्थानी सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रेत शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यात्रेमुळे शहरात देशभक्त वातावरण. या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली. त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जांभळी नाका, भंडाराळी, सिडको बस स्टॉप, अष्टविनायक चौक, दौलतनगर, कोपरी ब्रिज, ज्ञानसाधना कॉलेज, मेंटल हॉस्पिटल, वागळे चेक नाका, रोड नंबर 16 चौक, किसननगर, वागळे सर्कल, लोकमान्य नगर डेपो, वर्तकनगर, वसंत विहार, मानपाडा, आनंदनगर, विजयनगर, हिरानंदानी इस्टेट, मनोरमा नगर, ढोकाळी, हायलँड, बाळकुम, गोल्डन डाईज नाका, वृंदावन, श्रीरंग, राबोळी, उथळसर मार्केट, एमबी नाका, चरई, राम मारुती रोड, गोखले रोड, नौपाडा, हरिनिवास, पाचपाखाडी, महापालिका, चंदनवाडी मार्गे शहीद उद्यानजवळ यात्रेची सांगता करण्यात आली. जवळपास 3 तास चालणाऱ्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झाले होते. ठाणे महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता सर्वच राजकीय पक्षांनी जनतेचे प्रश्न पालिका स्तरावर सोडवण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. आज शरद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जनसंवादचे आयोजन केले होते. आज पालिका मुख्यालय या ठिकाणी आव्हाड जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आले होते. सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातला अतिक्रमण विभाग म्हणजे एक्स्टॉर्शन सेल आहे. एक्स्टॉर्शन सेल हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा, महानगरपालिका पुरस्कृत हप्ते घेण्याची सशक्त यंत्रणा म्हणजे आपलं अतिक्रमण विभाग. अशी एकही गोष्ट नाही अतिक्रमण विभाग पैसे देत नाही, अशी एकही गोष्ट नाही. आणि स्पेशल सेल ठाणे महानगर म्हणजे अतिक्रमणाचा एक स्पेशल सेल असतो आणि त्या स्पेशल सेलमध्ये नेमणूक करून घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये दिले जातात. मला आयुक्तांना प्रश्न विचारायचा, स्पेशल सेल लागतो कशाला तुम्हाला? अतिक्रमण विभाग आहे प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये. मग तुम्हाला ठाणे महानगरपालिकेचा एक वेगळा अतिक्रमण सेल लागतो कशाला? समजत नाही, गेडे समजतं काय तुम्ही आम्हाला कळलं ना. म्हणजे आधी 100 रुपये याला द्यावे लागायचे, आता 100 रुपये यालाही द्यावे लागायचे, म्हणजे भाव उंचीवर गेला. दरबार होता, लोकांनी चांगला पाठिंबा दिला. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आता जनता दरबार सुरू झाला. आता ठाणे महानगरपालिकेने चांगल्या जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो.
आलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची सुहास असेल, प्रकाश असेल, आमचा वीरा शेठ असेल, जानू आहे, सगळेच नगरसेवक जे माझी नगरसेवक आहेत, ते सगळेच कामाला लागतील. बाकी सगळे आमचे ठाण्यातले सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि लोकांना जे निराधार वाटतं त्यांना आधार देण्याचं काम.